कोल्हापूर शहराला कचरामुक्त आणि सुंदर बनवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। माननीय महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मोहिमेत लोकसहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय पाहायला मिळाला। सकाळी 7 वाजल्यापासूनच मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली, ज्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या मोहिमेदरम्यान परिसरातील मुख्य रस्ते, पदपथ, रस्त्यांच्या कडेला वाढलेले गवत आणि साचलेला प्लास्टिक कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला। विशेष म्हणजे या मोहिमेतून तब्बल 2 ट्रॅक्टर आणि 3 डंपर इतका कचरा व प्लास्टिक गोळा करून तो विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आला। व्हाईट आर्मीच्या 25 विद्यार्थ्यांनी या कार्यात मोलाची मदत केली, तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील 50 कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराचा कायापालट केला। यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक अभिजित मोकाशी, नगरसेविका अरुणा गवळी यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी उपस्थित होते। रहिवासी भागातील ही स्वच्छता केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला। नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले। आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईमुळे सुभाषनगर आणि वर्षानगर परिसराने मोकळा श्वास घेतला असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे।